चला बॅटर पाठवून द्या नांदिवळी संघ. बॉल अंपायर कडे आहेत. चला विशाल चेतन कारण का लॉट भरपूर मोठा आहे आपल्याकडे वळणा जरा सहकार्य करा. तुमच्या सहकार्याची गरज आहे. चला फिल्डिंग सेट करा. जांभिवली पडा फिल्डिंग सेट करा. विद्यमान नगरसेवक सचिनदादा पाटील यांच्याकडनं खास करून शुभेच्छा आयोजनासाठी आणि त्यांचा संघ देखील खेळतोय त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. सचिनदादा पाटील विद्यमान नगरसेवक. आंबेगाव आणि कुंभारले आपण देखील लगेचच त्वरित रिपोर्टिंग करायची आहे. पुढची मॅच तुमची आपण देखील संपर्क साधेल. चला मॅच ऑन करा ना प्लीज. शशांक थोडं सहकार्य करा. तुम्ही सहकार्य केलं तर खूप गरजेचं आणि महत्त्वाचं देखील असणार आहे. जरा बॉलरचं नाव सांगा. तुमचं आहे का 12 वगैरे? सागर असेल तर पाठवा ना इकडे. तेवढीच आहेत? 10 आहेत का? असू दे काही शेतावर गेले असतील. इकडे 9 आहेत तिकडे 10 आहेत. राकेश आहेत बॉलिंग मार्क वरती. 4 ओव्हरचा हा देखील आपल्याला सामना पाहायला मिळणार. मॅच ऑन होतीये. विशाल साकिंग यांच्यात लेफ्टी बॅटर. विशाल सोबत आलेले आहेत ऋतिक डोणे. राकेश बॉलिंग मार्क वरती आहेत आणि राकेश दादा प्रतिष्ठान नांदिवली कोळीवाडा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. आदर्श क्रिकेट संघ जांभिवली पाडा. सचिन दादा पाटील जे नगरसेवक आहेत समाजसेवक उद्योजक आहेत त्यांच्याच गावचा संघ. मॅच ऑन. पहिला बॉल चांगला राकेशचा. आणि रबर बॉल क्रिकेट म्हटलं की इकडे पावसामध्ये तुम्हाला खेळायचं असं मैदानाच्या आतमध्ये आपण जेव्हा बघतो विकेटवरती जो पाणी साठलेलं आहे तिकडे जर त्याच जर झोनमध्ये तुम्ही बॉलिंग केली तर तुम्हाला त्याचा बेनिफिट जरूर आहे. मग तोच प्रयत्न बॉलरचा. चांगली बॉलिंग मग अतिरिक्त बॉन्स असल्या कारणानं ऑफिशियल अंपायरिंग करतायत म्हणून लगेच सांगत असताना व्हाईट बॉल. ऑफिशियल अंपायर्स आहेत तर शशांक पाटील तिकडे बघतो आपण, रमेश म्हात्रे, प्रसाद शस्त्रबुद्धे हे तिघं ऑफिशियल सध्या तरी काम बघतायत आजच्या दिवसामध्ये आणि येणाऱ्या 3 दिवसामध्ये तेच ऑफिशियल अंपायर्स आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. एक एक्स्ट्रा धाव मिळते इकडे. चांगला चेंडू आहे खाली राहिला. विकेट किपर देखील बीट झालेला आहे. 22चा इशारा आपल्यापर्यंत येत असताना अंपायरच्या माध्यमातून अजून एक अतिरिक्त रन. बॅटनं एकही धाव नाहीये कोळी नांदिवलीला. हे दोन्ही एक्स्ट्रा धाव आहेत आणि एकूण धावा बघतो आपण आलेल्या आहेत यावेळेच्या स्कोरबोर्डवरती 2 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना चांगली मॅच हे देखील होईल. रन्स होत नाहीयेत त्याचं कारण पाऊस मगाशी देखील जोरदार आला होता. अध्यक्ष चषक 2024 पावसाळी क्रिकेट टुर्नामेंट फक्त 1500 रुपये प्रवेश फी. पहिल्या क्रमांकासाठी 33,333 रुपयाचं पारितोषिक आहे. टॅप करण्याचा प्रयत्न व्यवस्थित चेंडवण्या बॅटच्या संपर्क नाहीये. डीप मधून तिथे खेळाडू पोहोचलाय.
चांगली फिल्डिंग झालेली, चेंडू एका साक्षरमध्ये उचलून फेक करेपर्यंत धाव जास्त काही मिळणार नाही, एकच धाव मिळेल. त्याचं कारण इकडे ग्राउंड शॉटला जास्त महत्व नाहीये. बघतो आपण गवत जो आहे तो मैदानाच्या चारी बाजूने, पावसाळी स्पर्धा आहे, पाऊस मागच्या 15-20 दिवसापासून अक्षरशः बरसतोय. तुम्हाला हवाई हल्ले करावे लागतील, म्हणजे सिक्सर जास्त मारावे लागतील तरच रन्स बनतील, नाहीतर रन्स बनणं थोडा अवघड आहे. पुढचा बॉल समोर पुन्हा खेळले, फटका चांगला आहे. मगाशीच मी सांगितलं की इकडे तुम्हाला ग्राउंड शॉटला जास्त महत्व असणार आहे. जर हा इकडे बघतो आपण, जर प्लेन असता ग्राउंड तिकडे तर रन्स चांगल्या मिळाल्या असत्या. आउटफील्डचा आपण बोलू शकत नाही, पावसाळी क्रिकेटमध्ये आउटफील्डचा उल्लेखच करता येणार नाहीये. चारी बाजूला पाऊस आहे, मैदानाच्या आतमध्ये पाऊस आहे, काही ठिकाणी मोठमोठे जिथे जे खड्डे आहेत तिकडे पाणी साठलेलं आहे. ग्राउंड शॉटला जास्त महत्व आहे. आपण रन्स बघूया, रन्स एकूण स्कोरबोर्ड वरती 5. पुढचा चेंडू पुन्हा टर्न करण्याचा प्रयत्न, व्हेरी गुड कॅच, व्हेरी गुड कॅच. काय झेल पकडला मैदानाच्या आतमध्ये फिल्डरना, 100% कमिटमेंट. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना राकेश ढोणे प्रतिष्ठान कोळी नांदिवलेल्या मॅच मध्ये रन्स आहेत फक्त 5. धावाफलकावरती चांगली बॉलिंग करतो या पहिल्या षटकामध्ये सध्या तरी आदर्श जांभुलीपरा टीम साठी बॉलर राकेश. चला घाई करा आर्यप, आजचा हा पहिला दिवस. महेश दादा गायकवाड यांच्याविषयी सांगाल तेवढं कमी आहे. ग्रामीणच्या खेळाडूंना एक मोठं प्लॅटफॉर्म आपण म्हणू शकतो. मलंगडामध्ये जेव्हा असोसिएशन, अगोदर देखील असोसिएशन आपण बघितली, रामदास शेठ ढोणे यांना नेतृत्व केलं, तेव्हा देखील आपण चांगल्या मॅचेस बघितल्या. त्यांच्या देखील माध्यमातून क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याच्यानंतर जिम्मेदारी आली महेश शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून, त्यांनी आपल्या खांद्यांवरती घेतली. मागच्या 5 वर्षांपासून आपण बघतो क्रिकेटला किती जास्त महत्व आहे, किती चांगलं क्रिकेट डेव्हलप झालेलं आहे. मग ते रबर बॉलचा असेल किंवा आपण बघतो महासंग्राम आपल्याला टेनिस बॉलचा पाहायला मिळतोय, मग आपली मलंगड प्रीमियर लीग असेल, या मोठमोठ्या क्रिकेट टुर्नामेंट या मलंगडच्या खेळाडूंना खेळण्याची संधी जर कोणी दिली असेल तर ते नाव एकच आहे, महेश शेठ गायकवाड. चांगला चेंडू आहे, चेतन ढोणे नवीन बॅटर पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये. रन्स एकूण बघतो आपण 5 स्कोर बोर्ड वरती आहेत. चेतन ढोणे नवीन बॅटर, 5 धावा. कोर कमिटीची बघा किती मेहनत आहे. स्वतः आमचे उपाध्यक्ष साहेब सध्या तरी स्कोरिंग करतायत, प्रदीप शेठ मडवी, राजू दादा आमच्या असतील, या सगळ्यांची सातत्याने मेहनत असते. कारण का माझं तर आता मी सांगू शकत नाही, कारण का वेळ देता येत नाही, मात्र अशा वेळेस यावं लागतं, पोचावं लागतं. रन्स देखून बघतो आपण 5. मागच्या मला तर वाटतं बॉल, ठीक आहे बॉल द्या. मागच्या अध्यक्ष चषकामध्ये टेनिस बॉलच्या माध्यमातून मला तर वाटतं समालोचन केलं होतं. त्याच्यानंतर आता पुन्हा अध्यक्ष ट्रॉफीमध्ये प्रयत्न आहे. रन्स एकूण बघतो आपण 5च आहेत. त्याचं कारण बॉलिंग चांगली झालेली. चेंडू आपण लगेच द्या. चला काहीशे प्लेयर पोहोचतायत. नांदिवलीचे अनिकेत आलाय मला तर वाटतं. या मी मगाशी सांगितलं सगळे नांदिवली कोळीवाड्याचे जे प्लेयर आहेत सगळे जॉब करणार आहेत, काम धंद्यावाले आहेत. यावेळेचा फटका चांगला आहे, रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. ऋतिक ढोणेच्या बॅट मधून बॉलिंग मागवती बॉलर रुपेश आहे का? यस रुपेश. बरेचसे खेळाडू प्रदीप शेठ माहिती आहेत मला देखील, म्हणजे थोडेफार जेवढे मला माहिती आहेत. रन्स एकूण बघतो आपण 9 झालेला स्कोर बोर्ड वरती. हा चांगला फटका होता, तुम्ही रिप्ले मध्ये बघाल. ग्रामीण टेनिस क्रिकेट बंधू तेजस भुईर आणि त्यांची पूर्ण टीम सध्या तरी चांगलं काम करते. खूप कमी वेळ घेतला या वाहिनीनं. तेजसची खरं तर खूप मेहनत आहे. शून्यातनं विश्व निर्माण केलेला आहे या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. एक चांगला हा तो खेळाडू देखील आहे. त्याच्यानंतर त्याची संकल्पना आपली देण्याचा प्रयत्न. मिसामिंग आहे डीप मध्ये, तिकडे फिल्डर पोहोचलाय, चूक होणार नाहीये. जजमेंट चांगले. ऋतिक ढोणेला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट इकडनं मिळेल. फलंदाज होतात बाद. दुसरा धक्का लागत असताना कोळी नांदिवलेल्या मॅच मध्ये रन्स येत बघतो आपण धावफलकावरती
9. अनिकेत आदित्य माफ करा, आदित्य विलास जोने आय थिंक मैदानाच्या आतमध्ये. रन्स बघतो आपण एकूण आहेत स्कोअरबोर्ड वरती 9 धावा. आपण वाहिनीविषयी चर्चा केली. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण बघतोय सातत्यानं ग्रामीण खेळाडूंचा जो लेखाजोखा आहे, ग्रामीण खेळाडूंना जास्त वाव दिलं जातं या वाहिनीच्या माध्यमातून. आणि ही वाहिनी इथपर्यंतच नाहीये, फक्त मलंगडामध्ये नव्हे तर महाराष्ट्रभर, मग कराड असेल किंवा खटाव. काल मला वाटतं खटावमध्ये जाऊन देखील ड्रोनच्या माध्यमातून बरेचसे जे व्हिडिओज आहेत बैलगाडी शर्यतीचे ते देखील आपल्याला पाहायला मिळाले तेजसच्या माध्यमातून. रन्स आपण बघतो धाबल कधी कोण आहेत 9 धावा. चांगली बॉलिंग करतोय रुपेश पाधारे. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. चेतन ढोणे तो सांभाळतो स्वतःला, त्याला माहिती आहे पावसाळी स्पर्धा आहे, जास्त रिस्क घेऊन जमणार नाहीये. तिकडे रन्स बनवणं, धावणं, इकडनं बोलणं सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये मोठी कसरत करावी लागते रन्स बनवण्यासाठी. पुन्हा पूल करायचं होतं, टायमिंग व्यवस्थित होत नाहीये. सिंगल डबलने तर रन्स मोठ्या होणार नाहीयेत. इकडे मॅक्झिमम रन्स हवेत तुम्हाला 40-40+ तरी जाणं गरजेचं आहे. रन्स आहेत 11. रुपेश चांगली बॉलिंग करतोय. पुढच्या मॅचचा आम्हाला टॉस करायचंय. अंबेश अगेन्स्ट संघ खेळणारे कुंभारली. चांगला चेंडू आहे, अजून एक सुंदर चेंडू. लेंथ किती चांगली आहे बघा. रुपेशकडे चांगला टप्पा आहे, त्याचा फायदा होत असताना आदर्श जांभिवली पडायला. लेग बाय सेशन अंपायरचा आपल्यापर्यंत आला. धावीकडनं एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले. एकूण स्कोर बोर्ड वरती 12 धावा. धावा बलकावरती आहेत. पुढचा चेंडू पूल केलाय, फटका चांगला, रन चांगला मिळतील. रॉकेट शॉट चेतन डोण्याच्या बॅटमधून एक विस्फोटक फटका पाहायला मिळाला. सिक्सर आलाय. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न पुढे जाईल. स्कोर बोर्ड 18 वरती आहे. आमचे बड्डे बॉय संदीप ढोणे सध्या तरी साईबाबांचं दर्शन घेत आहेत आणि त्यांनी देखील ऑनलाईन शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस रन्स आपण बघतो धावा फलकावरती. एकूण 18 धावा धावा फलकावरती आहेत. राकेश ढोणे प्रतिष्ठान नांदिवली कोळीवाडा हा संघ खेळतो. पहिल्या डावामध्ये 15 धावा, 18 धावा माफ करा धावा फलकावरती. आणि बॉलिंग मार्कवरती बॉल आले 3ऱ्या ओव्हरमध्ये. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. सातत्यानं बीट होत असताना आदित्य देखील संघर्ष करतोय या मॅच मध्ये. पुढचा चेंडू चांगला आहे, चेंडू चांगला आहे. चेंडू डॉट बॉल ना तर इकडे जास्त बेनिफिट आहे. जास्तीत जास्त डॉट चेंडू आतापर्यंत गेले असावे. मला तर वाटतं पहिल्याच मॅच मध्ये जे मांगरुळची धावसंख्या ती सर्वोच्च धावसंख्या असावी. त्याच्यानंतर रन्स खूप कमी झाल्यात. हा चेंडू बघूया. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आहे. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे. स्कोर बोर्ड 19 आहे. धावा बलकावरती. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार बॉलर. पुन्हा टप्प्याचा आहे. चुका होत असताना बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये रन्स झालेले आहे कंप्लीट. कदाचित दुसरीचा प्रयत्न नसावा की काय. धाव एकच मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे. स्कोर कार्डवरती आपण रन्स जर बघितल्या ते एकूण 20 धाव आहेत. 5वा सामना आहे आजच्या दिवसातील. म्हणजे अजून पहिल्या फेरीतील एक मॅच पेंडिंग आहे. पुन्हा उचली दिलेले. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग होतीये सध्या तरी आदर्श क्रिकेट संघ जांभिवली पडाच्या माध्यमातून. रन्स आहेत फक्त 20 स्कोर बोर्ड वरती. पुढचा चेंडू पूल करायचं होतं. पुन्हा मिस्सा मेंगे. सागर तिकडे पोहोचलाय. धाव एक सिंगलच घेतली जाईल त्याला देखील माहिती आहे. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दल 1 न पुढे. स्कोर बोर्ड 21. चेंडू अजून आय थिंक एक असावा. लास्ट आहे ना. 1 टू गो.
या षटकातील शेवटचा बॉल आहे. राऊंड विकेट ना. पुन्हा मिसामिंग. रन्स इथनं घेतली नाहीये, कदाचित स्ट्राईक हवी असावी. इकडे चेतन डोनेला षटक संपलेत बघतो आपण. यावेळी 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस बॅकफुटला नांदिवली संघ. त्याचं कारण बॉलिंग चांगली, फक्त 21 धावा आहेत. 3च धावांचा षटक आपल्याला पाहायला मिळालं. चांगली बॉलिंग. सागर लास्ट ओव्हर मध्ये चांगला चेंडू खाली राहिला. डॉट चेंडू जर आपण बघितले तर मागच्या काय मॅचेस पासून आपण बघतो डॉट बॉलला जास्त सध्या तरी प्राधान्य मैदानाच्या आतमध्ये. त्याचं कारण तेच आहे की विकेट वरती पाणी आहे. पुन्हा तोच प्रयत्न. टायमिंग एवढं चांगलं नाहीये. 10 विकेटनं एक सिंगलच मिळेल. सिंगल डबलनं मोठी धावसंख्या होणार नाहीये. सिंगल डबलनं रन्स तुमच्या 30 ते 35, पण 30 ते 35 धावा देखील एक फायटिंग टोटल म्हणू शकतो. पावसाळी क्रिकेट टुर्नामेंट मध्ये किंवा रबर बॉल मध्ये कुठल्या प्रकारचा पॉवर प्ले नसतो. त्या अनुषंगाने त्याचा फायदा. भरपूर दूर आहेत यावेळेस बघतो आपण विकेट पासून. आणि ही विकेट जी आहे ती देखील महत्वाची. दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. परतावा लागेल फलंदाजाला. मैदानाच्या बाहेर अजून धक्का लागत असं नांदिवलीला. रन्स बघतो आपण स्कोर बोर्डवरती फक्त 22. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. रन्स बघूया इकडनं. स्ट्राईक रोटेट करायची. फायनली स्ट्राईक रोटेट करत असताना फलंदाज बाद झालेत. अजून एक विकेट. नेक्स्ट बॅटर लवकर चला. कुंभारलीचे कॅप्टन, आंबेगावचे कॅप्टन आपण रिपोर्ट करायचे प्लीज टॉस साठी. वेळ आपल्याकडं खूप कमी आहे. संकल्पना किती चांगली आहे. फक्त 1500 रुपये प्रवेश फी. एकच हेतू आहे की खेळाडू खेळला पाहिजे आपल्या ग्रामीण ज्ञानेश्वर क्रिकेटच्या माध्यमातून. मलंगडचे जे खेळाडू आहेत, अंबरनाथ तालुका असेल, या तालुक्यातील जे काय खेळाडू आहेत किंवा या असोसिएशन मध्ये जे काय खेळाडू आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म आणि एक मजेशीर क्रिकेट. पावसाळी स्पर्धा म्हटलं की एक मजेशीर क्रिकेट असतं. आणि तीच क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. अध्यक्ष ट्रॉफी कोर कमिटी आयोजित महेशदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली. रन्स आहेत बघतो आपण स्कोर बोर्ड वरती 23 रन्स. नवीन बॅटर विश्वास पाटील. पुन्हा तोच प्रयत्न. इकडनं विकेट मिळेल. चेतनला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागत असताना कोळी नांदिवलीला. आंबेगावचे कॅप्टन आलेत ना. चला टॉस करून घ्या. वाईट बॉल. 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मोरेश्वर नवीन बॅटर साकिंग एंडला. हा देखील चांगला चेंडू. विकेटनं विकेट मिळणार का. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. विकेट मिळणार नाही. अजून काय रन्स.
कशी रन्स होणार, कशी होणार? यस नो वेट, यस नो वेट. फायनली रन्स इकडनं घेतली नाहीये. दहा विकेटनं एकच मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले. एकूण बघतो आपण स्कोर बोर्ड 25 रन्स. फलंदाज बाद. आणि एकूण बघतो आपण रन्स झालेले आहेत स्कोर बोर्ड वरती फक्त 25-26 धावा या मॅच मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत. आदर्श क्रिकेट संघ जांभुलीपाडा या टीमला. पुढच्या देखील मॅचचा आपण टॉस केलेला आहे. आंबेगावनं टॉस जिंकून प्रथम निर्णय लगेच सांगायचा आहे. आंबेगावले नंतर तुम्ही टॉस जिंकल्याच्या नंतर बघणार पाऊस येतोय का नाही येतो, मग निर्णय असं काय जमणार नाही. निर्णय काय आहे तुमचं? आंबेगाव 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 संघ चला आंबेगावनं बॉलिंग घेतलेली आहे. बघा सगळ्या कॅप्टनला विनंती, आपण निर्णय इकडच तुम्हाला कळवायचंय. याची देखील आपण नोंद घ्या. चला बॅटर पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. बालगावचे समाजसेवक उद्योजक 40 किंवा 45 वेळा त्यांनी रिटायरमेंट घेतलेले क्रिकेटपटू बालगावचे भावी सरपंच आताच त्यांची युवा सेना उपतालुका प्रमुख अंबरनाथ कल्याण तालुक्याचे विद्यमान युवा सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते त्यांचं आगमन झालेले आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. इकडे बॉल आपण द्या आतमध्ये.
पहिल्याच बॉल वरती आक्रमण झालेलं आहे. रन्स देखील चांगला मिळतील. बॅक टू द बॉलर. बॉलरच्या डोक्यावरून हा पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम टू ग्राउंड. सिक्सर न केलेला आगाज. बॅटर आहेत विशाल. कडक शॉट. रन्स फक्त 26 करायचे आहेत. पहिल्याच बॉल वरती दमदार सुरुवात केलेली आहे. काय आगाज आहे. आणि अशा काही शॉटची गरज आपण बघतोय. मागच्या इनिंग मध्ये एक चौकार आला असेल. आय थिंक चेतनच्या बॅटमधून एक सिक्सर आणि एक बाउंड्री आली होती ऋतिकच्या बॅटमधून. इकडे बघतो आपण पहिल्याच बॉलवरती सिक्सर. आदर्श जांभिवलीपाडा. सेकंड बॉल देखील तोच प्रयत्न. बाकूला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. प्रज्वल ढोणे कधी पोहोचणार चेंडू कधी शोधणार, कधी उचलणार. 2 झाल्या धावून. तिसरीचा प्रयत्न. 3 झाल्या धावून. चौथीचा प्रयत्न आहे का. फायनली मिळाला बॉल. गरजेचं आहे. बैलगाडीची इकडे रेस नव्हे. ड्रायव्हरचं काम ते चांगलं करत. चांगले बैलगाडा मालक देखील आहेत. इकडे चांगले कुस्तीपट्टू देखील आहेत. चांगले पंच देखील आहेत. कबड्डीचे आय थिंक कबड्डीचे कुस्तीचे देखील. ज्या कुस्ती झाल्या होत्या आपण बघतोय बैलगाडी महोत्सव मध्ये त्याची पूर्ण जिम्मेदारी प्रज्वल ढोणेकडे होती. यावेळेचा हा फटका फसला. निपेश फायनली तिकडे झेल पकडलेला आहे. निपेश ढोणे होते. विकेट इकडे मिळते. पहिला धक्का लागत. बॅट घेऊन जाणार. चांगला चेंडू. चांगली बॉलिंग करत असताना विकेट टू विकेट इकडे बघतो आपण. बॉलिंग होते. रन्स तुषार नवीन बॅटर. यावेळेचा फटका चांगला. चेंडू बॅकच्या रडार मध्ये होता. त्याला पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. येत असताना अध्यक्ष सिक्सर. चांगला चेंडू आहे. काय बाउन्सर पाहायला मिळाला. विश्वासवरती भरपूर होता. विश्वास त्याने एकूण खर्च केला 15. या मॅच मध्ये बनवायचे फक्त 26 धावा. रन्स आपण बघतो धावफलकावरती 15 आहेत. चला थोडी घाई करा. अनिकेत बॉलिंग मार्कवरती. पहिल्याच बॉलवरती विकेट. फलंदाज बाद.
बॅकवर्डला जाऊन फक्त दिशा दिलेली आहे. चांगला शॉट, कडक ऊन देखील आलेला आहे. आणि पाहता पाहता ही दुसरी धाव चेंडू शोधून उचलून फेक करेपर्यंत थ्रो चुकून झाला होता. 2 धावा तर मिळणारच आहे. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले. एकूण बघतो आपण स्कोर बोर्ड 17 वरती आहे. 17 रन्स इन अ बोट. 17 धावा धावफलकावरती आहेत. आदर्श जांभिलीपाडा सध्या तरी ड्रायव्हिंग सीट वरती आहे. त्याचं कारण हॅलो हॅलो हा देखील हा चांगला चेंडू आहे. रन्स इकट नाही होत्या. 35 ते 40 धावा जरी बनवले असते तरी देखील एक सामना आपल्याला चांगला पाहायला मिळाला असता. रन्स 17 बनवायचे आहेत फक्त 26. विजयाच्या बऱ्याचशा जवळ आहे आदर्श जांभिवलीपाडा. चांगला फटका आहे. चांगला फटका व पिच चेंडू समोर खेळले स्क्रीनच्या दिशेने दे धडक. हा सिक्सर. ट्वेंटी 24 धावा 23 झाल्यात. माफ करा 23 धावा आहेत. पुन्हा समोर खेळलेत. हॅलो 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 हॅलो